झिंगाट फ्लेवर्समध्ये तुमचे खूप खूप स्वागत। आज आपण पाहणार आहोत अशा काही किचन टिप्स ज्यामुळे तुमचा टाईमही वाचेल आणि तुम्हाला खूप यूजफुल अशा किचन टिप्स आहेत। नंबर 1, कोणतीही चांदीची वस्तू घासताना टूथपेस्टने घासल्यास वस्तू छान चकचकीत दिसते। नंबर 2, वर्षभरासाठी हळद टिकवून ठेवण्यासाठी त्यामध्ये हिंगाचे खडे किंवा लवंगा टाकाव्यात। हळद वर्षभर तशीच राहते। नंबर 3, वरण बनवण्यासाठी किंवा वरण चकोल्या बनवण्यासाठी जेव्हाही आपण तूर डाळ शिजवतो तेव्हा ती जास्त शिजवावी, म्हणजे घोटायची गरज पडत नाही आणि आपले वरण देखील छान होते। नंबर 4, वरण चकोल्या बनवताना जेव्हाही आपण त्यामध्ये चकोल्या टाकतो तेव्हा त्या जास्त पातळ लाटू नये, कारण वरणमध्ये टाकताच त्याचे पाणी होऊन जाते आणि चकोल्या व्यवस्थित दिसत नाहीत, त्याचा गोळा होऊन जातो। नंबर 5, नारळाची बर्फी बनवताना त्यात तुम्ही दुधाऐवजी दूध पावडर देखील वापरू शकता, याने देखील बर्फी खूप स्वादिष्ट लागते। नंबर 6, तुम्हाला जर कानदुखीचा त्रास असेल तर कानामध्ये थोडेसे खोबरेल तेल कोमट करून टाकल्यास कानदुखीवर देखील आराम मिळतो, पण हे तेल शुद्ध असावे। नंबर 7, स्वयंपाक करताना जर हाताला भाजले असेल तर त्यावर थोडेसे केळ स्मॅश करून लावल्यास हाताची आग कमी होते आणि हाताला थंडावा मिळतो। नंबर 8, बटाट्याचे चिप्स बनवताना पाण्यात थोडीशी तुरटी टाकल्यास त्याचा कलर जसाच तसा राहतो। नंबर 9, कॉफी पावडरला जर थोडीशी हवा लागली असेल तर कॉफी कडक होते, त्यामुळे 2 चमचे तांदूळ एका सुती कपड्यामध्ये बांधून ती गाठोडी कॉफी पावडरच्या डब्यामध्ये ठेवल्यास कॉफी नरम राहते। नंबर 10, कैचीची धार कमी झाली असेल तर थोड्याशा बारीक मिठामध्ये 2-3 वेळेस कैची चालवा, कैचीची धार पुन्हा तेज होईल। नंबर 11, लोखंडाचे कोणतेही भांडे किंवा सुरीवर गंज आला असेल तर त्यावर कांदा चिरून कांद्याच्या फोडी घासाव्यात, गंज निघून जातो। नंबर 12, कोणत्याही भाजीला तडका देताना तेलात आधी हळद टाकावी, नंतर भाज्या टाकल्यावर तेलाचे शिंतोडे उडत नाहीत। नंबर 13, सलाद उरले असेल तर मिक्सरमध्ये बारीक करून आवडीनुसार मसाले घालून पराठ्यांची कणिक मळून सलादचे पराठे बनवल्यास सलाद वाया जाणार नाही, तसेच पराठे देखील चविष्ट लागतात। नंबर 14, पनीर कडक झाले असेल आणि त्याला सॉफ्ट करायचे असेल तर 10 मिनिटे मिठाच्या पाण्यात ठेवा, पनीर सॉफ्ट आणि स्पंजी होऊन जाते। नंबर 15. बटाटे लवकर उकडण्यासाठी पाण्यामध्ये चिमूटभर मीठ टाकावे.
नंबर 16. जर तुम्ही मोहरीच्या तेलात भाजी बनवत असाल तर भाजीमध्ये मोहरीच्या तेलाचा वास येतो, तो येऊ नये म्हणून मसाले परतताना तेलामध्ये 2-3 लवंगा टाका, तेलाचा वास येत नाही. नंतर भाजी सर्व करताना तुम्ही त्या काढू शकता. नंबर 17. तंदुरी रोटी बनवताना पिठामध्ये थोडेसे दही घालून थोड्याशा कोमट पाण्यामध्ये पीठ मळल्यास तंदुरी रोटी मुलायम आणि कुरकुरीत बनते. नंबर 18. दिवसातून एकदा दालचिनी आणि अद्रक टाकून चहा पिल्याने आपली इम्युनिटी सिस्टीम चांगली राहते, तसेच शरीरातील फॅट कमी होते आणि व्हायरल इन्फेक्शनपासून देखील बचाव होतो. नंबर 19. जेवणानंतर थोडीशी बडीशेप आणि मोठी खडीसाखर खाल्ल्याने जेवण लवकर पचते आणि आपली स्मरणशक्ती देखील वाढते. नंबर 20. लिंबू व्हिटॅमिन सीने भरपूर असतो, त्यामुळे सलाद खाताना त्यावर लिंबू रस टाकून खाल्ल्याने आपल्या शरीराला व्हिटॅमिन सी मिळते. नंबर 21. दररोज लिपस्टिक लावल्याने खूप केमिकल आपल्या पोटात जाते, म्हणून गरजेपुरता लिपस्टिकचा वापर करावा. नंबर 22. आठवड्यातून 2 वेळेस मोसंबीचा ज्यूस पिल्याने आपली प्रतिकारशक्ती चांगली राहते आणि आजारी पडण्याची शक्यता कमी होते. नंबर 23. बेसनाचे लाडू बनवताना त्यामध्ये मूग डाळीचे पीठ टाकल्याने लाडू अजून चविष्ट बनतात. नंबर 24. घरात जर ड्रायफ्रूट्स उरले असतील तर थोडेसे तुपामध्ये भाजून त्यांची पावडर करून मनुके आणि खजूर सोबत मिक्स करून त्यांचे लाडू बनवावे. नंबर 25. नेल पेंट खराब होऊ नये आणि कोरडी होऊ नये म्हणून फ्रीजमध्ये ठेवावे आणि त्यामध्ये 1-2 ज्वारीचे दाणे टाकावे. नंबर 26. दररोज 1 चमचा पांढरे तीळ खाऊन त्यावर थंड पाणी प्यायल्याने केसांचे आरोग्य चांगले राहते. नंबर 27. पीठ चाळताना पिठामधील जास्तीचा कोंडा काढू नये. कोंडा आपले पोट साफ करण्यास मदत करतो. नंबर 28. गाजरचा हलवा बनवण्यासाठी कोवळ्या गाजरऐवजी मोठी गाजर आणावी, म्हणजे किसायलाही वेळ कमी लागतो आणि हलवा देखील चविष्ट लागतो. नंबर 29. लसूणची चटणी बनवताना त्यामध्ये थोडे खोबरे देखील बारीक करून टाकावे. यामुळे चटणी छान बनते आणि चवीला देखील टेस्टी लागते. नंबर 30. मसाले भात बनवताना त्यामध्ये चमचाभर दही घातल्यास मसाले भात छान आंबट तिखट चवीचा होतो. नंबर 31. कांद्याच्या पेस्टमध्ये थोडासा लिंबाचा रस टाकून केसांना लावल्यास केसांमधील कोंडा निघून जातो, तसेच केस काळे राहतात.
नंबर 32. कांदा चिरल्यावर हाताला कांद्याचा वास येत असेल तर थोड्या बेसन पिठाचे हात चांगले चोळून धुवावेत. कांद्याचा वास निघून जातो. नंबर 33. गुळाच्या ढेपमधून गूळ किसताना काटेरी चमच्याच्या साहाय्याने गूळ काढल्यास कमी वेळेत जास्त गूळ काढला जातो. नंबर 34. जर भाजी बनवताना करपून गेली तर त्यामध्ये 2 चमचे दही चांगले फेटून टाकल्यास दही भाजीमध्ये फाटत नाही, तसेच भाजीला जळाल्याचा वास देखील येत नाही. नंबर 35. कपाटाचा आरसा किंवा कोणत्याही काचेच्या वस्तू पुसताना त्यावर थोडेसे पाणी स्प्रे करून न्यूजपेपरने पुसावे. यामुळे काचेच्या वस्तू चमकतात. नंबर 36. पालकची भजी बनवताना त्यामध्ये थोडी पुदिन्याची पाने मिक्सरला बारीक वाटून थोडासा लिंबाचा रस घातल्यास पालकच्या भजीची चव आणखी वाढते. नंबर 37. जर घरी हेवी वर्कच्या साड्या धुवायच्या असतील तर त्यांना बेबी शॅम्पूमध्ये धुवावेत, म्हणजे साड्या सॉफ्ट आणि मुलायम राहतात. जर लसूण साठवून ठेवायचा असेल तर 2 वेळा कडक उन्हामध्ये चांगला वाळवून त्यानंतर साठवावा. लसूण जास्त दिवस टिकून राहतो. नंबर 39. जेव्हाही आपण तूप बनवतो त्यावेळेस बेरीमध्ये बरेचसे तूप शिल्लक राहते. ते काढण्यासाठी तूप कढवलेल्या भांड्यात गरम पाणी घालून भांडे रात्रभर फ्रीजमध्ये ठेवा. दुसऱ्या दिवशी तूप वेगळे झालेले दिसेल. नंबर 40. कोणत्याही भांड्यावरचे स्टिकर काढण्यासाठी भांडे गरम पाण्यामध्ये 10 मिनिटे ठेवल्यास भांड्यावरचे स्टिकर सहज निघून जाते. नंबर 41. शेवग्याच्या शेंगांची मसाल्याची रस्सा भाजी बनवताना त्यात थोडासा मटण मसाला टाकल्यास भाजीला छान चव येते. नंबर 42. कांदे उभे चिरून 2 ते 3 दिवस उन्हामध्ये वाळवून साठवून ठेवल्यास बिर्याणीसाठी किंवा मसाल्याच्या भाजीसाठी झटपट वापरता येतात. नंबर 43. सिलेंडर जास्त दिवस टिकावा म्हणून नियमितपणे गॅसचे बर्नर स्वच्छ करत राहावे. बर्नर बुडतील एवढ्या गरम पाण्यामध्ये 1 लिंबू पिळून थोडासा खाण्याचा सोडा आणि मीठ चिमूटभर रात्रभर तसेच पडू द्यावे. दुसऱ्या दिवशी बर्नर घासून स्वच्छ करावे. यामुळे गॅस जास्त वाया जात नाही आणि सिलेंडर जास्त दिवस टिकतो. नंबर 44. आलं साठवण्यासाठी बाजारातून आणल्यावर स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळवून डब्यामध्ये ठेवावे. आले तसेच राहते. नंबर 45. वरईचा भात करताना वरई भाजून केल्यास भात छान मोकळा होतो. नंबर 46. जिलेबी बनवताना नुसत्या मैद्याऐवजी थोडासा रवा घालून जिलेबी केल्यास जिलेबी छान कुरकुरीत होते. नंबर 47. दम आलू बनवताना बटाटे उकडायचे असल्यास
काट्या चमच्याने बटाट्यांना मधोमध होल करून घ्या. बटाटे लवकर उकडतील. नंबर 48. बाजरीचे पीठ दळताना 8 ते 10 दिवसापुरतेच दळावे. जास्त दिवस पीठ पडल्यास पीठ कडू होते. नंबर 49. दुधासोबत तेल किंवा मिठाचे पदार्थ खाऊ नयेत. हे पदार्थ विरुद्ध आहार असतात. काही जणांना चहा चपाती खायची सवय असते, पण हा विरुद्ध आहार आहे. कारण चपातीमध्ये आपण मीठ घालतो आणि तेल देखील टाकतो आणि चहामध्ये दूध घालतो. नंबर 50. भाजीमध्ये घालण्यासाठी जर खसखस वाटायची असेल तर कोरडी वाटल्यास व्यवस्थित बारीक वाटली जात नाही. म्हणून 5 ते 10 मिनिटे थोड्याशा पाण्यात भिजत घालावी. म्हणजे खसखसची छान बारीक पेस्ट होते. तर या व्हिडिओमध्ये आपण अशा काही टिप्स बघितल्या, त्यामुळे तुमचे किचनमधील काम सोपे होईल आणि झटपट होईल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत.